माइंडफुलनेस म्हणजे नक्की काय आहे? माइंडफुल असल्याचे काही फायदे असतात का? आणि तुम्ही जर माइंडफुल नसाल तर त्याने काही नुकसान होऊ शकतं का? ते काय फक्त एखादं मेडिटेशन टेक्निक आहे का? तू या प्रसंगाच्या वेळी फक्त अवेअर राहून चालणार नाहीये, तर तुला अवधानात असलं पाहिजे, म्हणजे तू अलर्ट पण त्यावेळेला असलंच पाहिजे. या माइंडफुलनेसचे मग आपल्याला कुठले कुठले फायदे दिसून येतात? एखादी व्यक्ती ही माइंडफुल का बरं राहू शकत नाही? मग असं माइंडफुल नसल्याचे तोटे काय काय आपल्याला भोगावे लागू शकतात? सध्याचा मेंटल हेल्थ रिलेटेड असा माइंडफुलनेस हा अगदी बझिंग वर्ड आहे. मग हे माइंडफुलनेस म्हणजे नक्की काय आहे? हा शब्द माझ्या रोजच्या जगण्याशी निगडीत आहे का? की हा एखाद्या मेडिटेशनचा पार्ट आहे किंवा स्पिरिच्युअलिटी रिलेटेड हे काहीतरी आहे? माइंडफुल असल्याचे काही फायदे असतात का? आणि तुम्ही जर माइंडफुल नसाल तर त्याने काही नुकसान होऊ शकतं का? या सध्याच्या मेंटल हेल्थ रिलेटेड हा जो माइंडफुलनेस हा शब्द आहे त्याबद्दल जर तुम्हाला माहिती हवी असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. नमस्कार, मी डॉक्टर वर्षा हरीश देशपांडे, तुम्हा सगळ्यांची डॉक्टर मैत्रीण, आज तुमच्या बरोबर एका अतिशय महत्वाच्या मानसिक आरोग्य विषयक तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन येत आहे. तरी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा आणि असेच नवनवीन विषयांवरचे व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असेल तर प्लीज मला सपोर्ट करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा. मला माझ्या बहिणीने प्रश्न विचारला की माइंडफुलनेस हा शब्द एवढा आपण कधी शाळेत असताना वगैरे वापरला नव्हता किंवा ऐकायला येत नव्हता ग कधी. सध्या आपण तो खूपच जास्त ऐकतोय, तर त्याचा नक्की अर्थ काय आहे? ते काय फक्त एखादं मेडिटेशन टेक्निक आहे का? किंवा अध्यात्माशी रिलेटेड अशी काही गोष्ट आहे का? तेव्हा मी तिला म्हटलं, आपण शाळेत असताना प्रेझेन्स ऑफ माइंड हा शब्द बऱ्याच वेळा वापरलेला आहे की नाही? किंवा मराठीत आपण ज्याला प्रसंगावधान म्हणतो ते म्हणजेच हे माइंडफुलनेस आहे. प्रेझेन्स ऑफ माइंड म्हणजे काय? तर मी आता जिथे आहे तिथे माझं मन माझ्या बरोबर 100% प्रेझेंट आहे. किंवा प्रसंगावधान म्हणजे काय? तर प्रसंगाचं अवधान. यातला अवधान जो शब्द आहे ना मराठीचा, तो इतका सुंदर शब्द आहे की नाही, की यामध्ये ते सूचित करतात की तू या प्रसंगाच्या वेळी फक्त अवेअर राहून चालणार नाहीये, तर तुला अवधानात असलं पाहिजे, म्हणजे तू अलर्ट पण त्यावेळेला असलंच पाहिजे. म्हणजे त्या प्रसंगामध्ये त्यावेळी जी कृती करणं अपेक्षित आहे ती कृतीही त्या प्रसंगात तुझ्याकडून घडून येते. आणि हेच प्रेझेन्स ऑफ माइंड किंवा प्रसंगावधान किंवा आत्ताच्या क्षणाला त्या क्षणामध्ये 100% हजर असणं म्हणजेच हा माइंडफुलनेस आहे. मग ती काही फक्त मेडिटेशन किंवा ध्यानापुरती करण्याची कृती असेल का? मला जर जाणीवपूर्वक आणि यशस्वी जीवन जगायचं असेल तर मला प्रत्येक क्षणी माइंडफुल राहणं गरजेचं आहे. कारण आज आत्ताच्या क्षणी मी जसं वागणारे, जसा निर्णय घेणारे, त्यानुसार माझा उद्याचा दिवस ठरत जाणार आहे, माझं भविष्य ठरणार आहे. आणि म्हणूनच प्रत्येक कृती करताना, प्रत्येक निर्णय घेताना त्या ठिकाणी आपण मनाने 100% हजर असण्याची नितांत गरज असते. त्यामुळे होतं काय की सर्व सारासार विचार करून निर्णय आपल्याकडून घेतला जातो आणि मग असे निर्णय शक्यतो चुकीचे ठरत नाहीत. या माइंडफुलनेसचे मग आपल्याला कुठले कुठले फायदे दिसून येतात? तर सगळ्यात पहिलं म्हणजे तुमचा जो फोकस असतो की नाही तो वाढायला मदत होते. तुमचे ऑब्झर्वेशन स्किल्स असतात ते सुद्धा सुधारतात याच्यामुळे. तिसरं म्हणजे तुमची क्रिएटिव्हिटी आहे ती खूप वाढते. आणि चौथं म्हणजे तुमचा स्किलफुलनेस जो आहे, म्हणजे तुमचा जो कौशल्याचा विकास जो आहे ना, तो खूप जास्त प्रमाणात या माइंडफुलनेसमुळे होऊ शकतो. मग एखादी व्यक्ती ही माइंडफुल का बरं राहू शकत नाही? माइंडफुलनेस हा मानसिक आरोग्याशी निगडीत असलेला भाग आहे मेंटल हेल्थ रिलेटेड.
त्यामुळं जेवढं तुम्ही भविष्याची चिंता करत असाल किंवा भूतकाळाचं ओझं मनावर बाळगत असाल तर त्याच्यामुळं तुम्ही वर्तमान काळात राहतच नाही. मग कायम तुम्ही भविष्य काळात किंवा भूतकाळात वावरत असता. त्याच्यामुळं तुमच्या मानसिक आरोग्यावर त्याचा परिणाम होतो आणि मग तुम्ही एखाद्या ठिकाणी मनाने 100% प्रेझेंट राहू शकत नाही. मग असं माइंडफुल नसल्याचे तोटे काय काय आपल्याला भोगावे लागू शकतात? तर सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्ही जेवढ्या प्रमाणात क्रिएटिव्ह असता किंवा तुमच्यामध्ये तेवढं खरं तर क्रिएटिव्हिटी आहे, पण तेवढ्या प्रमाणात तुम्ही ती एक्सप्रेसच करू शकत नाही, कारण तुमचं मन ऑलरेडी एखाद्या भविष्याच्या चिंतेने किंवा भूतकाळातला राग किंवा द्वेष यांनी इतकं भरलेलं आहे की नवीन काहीतरी सुचण्यासाठी त्या मनामध्ये, त्या मेंदूमध्ये जागाच उरत नाही. मन त्या राग, द्वेष किंवा काळजीमध्ये गुंतून राहतं आणि मग नवीन कुठलीही गोष्ट त्याला सुचत नाही आणि त्याची क्रिएटिव्हिटी हॅम्पर व्हायला सुरुवात होते, कमी कमी व्हायला सुरुवात होते. दुसरी गोष्ट म्हणजे ती व्यक्ती कुठल्याही प्रसंगाचा किंवा परिस्थितीचा सर्व बाजूनी आढावाच घेऊ शकत नाही, त्या परिस्थितीकडे सर्व बाजूनी बघूच शकत नाही, त्याचा सर्वतोपरी विचार करू शकत नाही आणि त्यामुळेच अशा परिस्थितीत जेव्हा निर्णय घेतले जातात ते बऱ्याच वेळा मग चुकूही शकतात आणि त्यातून मग आपल्या करिअरवर, आपल्या आयुष्यावर त्याचा चुकीचा परिणाम दिसून येतो. म्हणजेच संपूर्ण आयुष्यावर तुम्ही माइंडफुल आहात की नाही, तुम्ही त्यावेळेला त्या क्षणी 100% प्रेझेंट आहात की नाही याचा प्रभाव पडू शकतो. सध्याच्या काळात तर आपल्याला इतक्या एक एक मिनिटाचे रील्स म्हणा किंवा शॉर्ट्स हे बघण्याची सवय झालेली आहे की त्याच्यामुळं असाही आपला फोकस हा एका ठिकाणी अगदी खूप कमी वेळ राहतोय आणि मग जर फोकस नसेल तर आपल्याला गोष्टी ब्लरच दिसत राहणार आणि मग आपण त्या गोष्टीचा वरवरच विचार करत राहणार. त्यामुळे न आपल्या विचारांना खोली येणार न आपल्या कामाला आणि यासाठीच मग माइंडफुल असणं गरजेचं आहे. तेव्हा तुम्ही माइंडफुल व्हा, तुमचा फोकस वाढेल, तुमची क्रिएटिव्हिटीही वाढेल आणि त्यातून तुमचं भविष्य हे चांगल्या पद्धतीने घडू शकेल. तेव्हा आजचा हा माइंडफुलनेसवरचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून कळवा. थँक्यू.